मग ह्या गर्भाशयाच्या गाठी काढण्यासाठी किंवा या गर्भाशयाच्या गाठींवरती उपचार करण्यासाठी आपण नेमकी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी मध्ये काय करतो? स्त्रियांमध्ये गर्भाशयाशी रिलेटेड आजार म्हणजे युट्राईन फायब्रॉइड्स असतील, ज्यामध्ये आपण गर्भाशयातल्या गाठी म्हणतो, किंवा त्यामुळे होणारा मेनोरेजिया म्हणजे ब्लिडिंग, एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, हा आजार बराच आपल्या इट इज व्हेरी कॉमन. हे बऱ्याच स्त्रियांमध्ये आपण हा आजार बघतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ॲडिनोमायोसिस सारखे आजार असतील, ह्या आजारांसाठी आपल्याकडे शस्त्रक्रिया हा ऑप्शन अवेलेबल आहे. किंवा ज्या स्त्रियांमध्ये मोठे फायब्रॉइड आहे, जिकडे की ब्लिडिंग किंवा रक्तस्राव होण्याचं प्रमाण जास्त आहे, अशा वेळेस पेशंट, बरेच माझ्याकडे जे पेशंट येतात विथ हिमोग्लोबिन ऑफ 5-7, म्हणजे आपण या पेशंट्स अशक्तपणा असतो, पॅलर असतो, आपण या पेशंट्सकडे बघितल्यावर असं वाटतं की हे ब्लिडिंग उगाचच पेशंटचं रक्त वाया जात आहे. तर अशा वेळेस आपण इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीच्या माध्यमातून एम्बोलायझेशन सारखे ट्रीटमेंट आहे किंवा ॲब्लेशन सारख्या थेरपीज आहे, ज्यामध्ये ॲडिनोमायोसिस सारखा किचकट आजारही पेशंटचा बरा करू शकतो. ह्यामध्ये पेशंटला मिनिमल हॉस्पिटल स्टे लागतो आणि मिनिमल लोकल अॅनेस्थेसियामध्ये हा प्रोसिजर होतो. 1 ते 2 दिवसात पेशंट आपल्या घरी जातात.